अरे कोणा गाडी खेळत जायचंय का वर? गाडी आणली त्यांनी. कोणा जायचं गाडी खेळत? किती रुपये भाड़ा इसको? कितना? हाँ 500। और कहाँ तक ढकेल के ले जाएगा? मंदिर तक लेके जाएगा। 500 रुपये तिकीट है, रेटीत नेतोय। हाँ वही तो पूछ रहा हूँ इनको, किसी को जाना है क्या? नहीं बोल रहे। तर दर्शन झाल्यानंतर सगळे भाविक भक्त इथं स्वतःला हवा मारत बसलेले होते। सगळ्यांच्या टोकावरून हे एकाच कापातीला ते खतरे होते। सगळ्यांना गरम लय काय अशी वेळ होते तर फार गरमी आहे। पोलीस फोर्स काय ते आत गेले, ते आतच राहिल्या। बाकीचे दोघीच आत आहेत, बाकी सगळे आले ते। हा कारण काय बिन चपलावाली येत होय महाराज, काही बिन चपलावाली जाऊन द्या हळूहळू। मग काय असे माझ्या डोक्यात डायरेक्ट नावेमध्ये बसायचं, तुला उतरायचं, रस्ते नाही डायरेक्ट बुडून जायचं। हा कारण मग ही सगळी नदी थांबून धरतो। वागेश्वरला मागं ठेवा, चला आपण नाही ठेवू, वागेश्वरला ठेवू आपण, चला। महाराज म्हणजे बुटून जायचं। हा ते एक आनंद मिळेल, तर उद्याचा ताण कमी होईल। बुटीन जायचं चपला, हा चपला हा पण जाते त्याचे पैसे। काय महाराज ह्याच्या उभा राहायच्या पाय बाजत लागेल आवरत नाही। 1780 मध्ये नागपूरचे जे भोसले येतं त्यांनी या घाटाची दुरुस्ती केली होती, पक्का घाट बनवला होता, म्हणून या घाटाचं नाव भोसले घाट आहे। म्हणजे 1780 मध्ये जर ही इमारत बांधलेली असेल आणि ह्याच्यावर सगळ्या जिथं जागा सापडते तिथं सगळे कबूतर बसलेले आहेत। पांढरं कबूतर पण आहे तिथं एका ठिकाणी आणि भरपूर उंच आहे, पण गेट बंद आहे बरं का। इथं पाहिलं आता, पण गेट बंद आहे, गेटाला कुलूप लावलेलं आहे। ही एक गोष्ट भोसल्यांची। आणि हे समोर एक इमारत दिसते ती जी तिच्या अवतारावरून, आता हिंदू मुसलमान असं करत नाही मी, पण वाटत नाही ते बुवा,